त्यांना म्हटलं जायचं प्लेजर गर्ल्स. जपानी सैनिकांमध्ये लढण्याचा उत्साह टिकून राहावा यासाठी त्यांना प्लेजर गर्ल्स दिल्या जायच्या. कोणाच्या? चीनच्या. जपान हा चीनच्या तुलनेत अगदी छोटासा आहे, पण त्यांनी पूर्ण चीन जिंकला होता. आणि त्यांनी फक्त तो जिंकलाच नाही, तर तिथे जपानी सैनिकांनी प्रचंड रक्तपात घडवून आणला. असं व्हायचं की दिवसभर युद्ध करा, लढाई करा, चीनी सैनिकांना हरवायचं आणि त्यानंतर रात्री त्याच चीनी मुलींना या सैनिकांकडे पाठवलं जायचं. असा विचार असायचा की सैनिकांनी दिवसभर इतकी लढाई केली आहे, तर रात्री त्यांना प्लेजर मिळायलाच हवा. म्हणून त्यांना प्लेजर गर्ल्स म्हटलं जायचं. त्या मुलींना पाठवलं जायचं आणि ज्या मुलीचा उपभोग घेऊन झाला तिला तिथेच मारून टाकलं जायचं. कारण जर ती मुलगी तिथेच उपलब्ध राहिली तर सैनिकाला पुढे लढण्याची प्रेरणा कशी मिळणार? मग सैनिकाला वाटायचं की हिला मारून टाका. जेव्हा पुढे अजून प्रदेश जिंकू तेव्हा पुढची मुलगी मिळेल. चीन अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही आणि जपानने अजूनही याबद्दल उघडपणे माफी मागितलेली नाही. युद्धावर असलेल्या सैनिकाला प्रोत्साहन देण्यासाठी हे नेहमीच केलं गेलं आहे की जर जिंकला तर जिंकलेला माल तुमचाच असेल.